मारणार बाहेर गेला ते आदरणीय शेडजींच्या माध्यमातून या ठिकाणी आज श्रमदानाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला होता। तर त्या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी शेडजींनी देखील पुढाकार घेऊन त्यांच्याकडे जे काही मजूर होते 8-10 मजूर पुरवले आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या सभागाने आपला सहभाग नोंदवून या दवाखान्याच्या परिसरामधील स्वच्छता राबवली। शेडजींच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅक्टर ट्रॉली आणि कल्टी हा प्रोव्हाइड करून पूर्ण छान प्रकारे दवाखान्याची स्वच्छता झालेली आहे। तर आमची एक गावकऱ्यांची एक मागणी राहणार आहे की दवाखाना हा सुरू करण्यात यावा आणि जे काही नागरिक आहे बाहेर गावाला त्यांना प्रथम उपचारासाठी जावं लागते तर त्यांचा प्रथम उपचार हा इथंच व्हावा ही आमची एक अपेक्षा आहे। तर आदरणीय शेडजींना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो। नमस्कार। एक 5 वर्षापूर्वी या दवाखान्याचं काम झालेलं होतं। दवाखान्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यावेळच्या ठेकेदारांनी केलं। त्यावेळची जी सरपंच उपसरपंच होते त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वास्तू त्या कोल्हेगावला मिळाली। परंतु दुर्दैवाने 5 वर्षापासून हा दवाखाना बंद अवस्थेत होता। मध्यंतरीच्या काळात येथील शिवताताई यांनी पुढाकार घेऊन दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला। आता सद्यस्थितीमध्ये मंगळवार आणि शुक्रवार असं 2 दिवस भोजावरनं डॉक्टर आणि एक नर्स येते। परंतु आमची शासनाला विनंती राहील की जेव्हा मध्यंतरी शेतवताईंनी सांगितलं होतं की जी काही पदं रिक्त आहेत त्याच्यामध्ये कोल्याचं सुद्धा नाव आहे आणि ते पद लवकरच भरण्यात येईल। आता या दवाखान्याची चांगल्या पद्धतीने सफाई झालेली आहे, त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही। तर माझी शासनाला परत विनंती राहील की त्यांनी आम्हाला या ठिकाणी नियमित डॉक्टर द्यावे आणि ग्रामस्थांना सुद्धा विनंती राहील की आता आपली सगळ्यांची जबाबदारी या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची। जर कोणी या ठिकाणी अस्वच्छता ठेवत असेल तर त्याला आपण अडकाव करावा। शेवटी आपल्या गावाचं नाव खराब होऊ नये अशी एक रास्त अपेक्षा व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकरच या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर आणि नर्सची व्यवस्था करावी आणि ग्रामस्थांनी त्या सोयीचा लाभ घ्यावा। शेवटी आले पहिले एक नंबर काम होते असं होतं। एक दोन तीन दोन तीन